नेमकं कुणावरती हा सुदेश मनुष्यत्वाचा गुन्हा दाखल करावा आणि आयुक्त तेवढं धाडस दाखवतील असं तुम्हाला वाटतं? मोशी कचरा दुर्घटना घडली, त्याला काही दिवस उलटले, 9 नागरिकांचा त्याच्यामध्ये बळी गेलेला आहे आणि याची जबाबदारी खरं तर स्वीकारून महापालिका आयुक्तांनी, पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी, संबंधित ठेकेदार अँथोनी यांच्यावरती मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करावा. कारण गेले अनेक वर्षापासून त्या ठिकाणी कचऱ्याचा डोंगर होता आणि त्या डोंगराच्या लगत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प त्या ठिकाणी उभा केला आणि प्रशासकीय इमारत की ज्याच्या एकच मजल्याला परवानगी होती तिथं 3 मजले, वरचे 2 मजले बांधले गेले आणि त्या ठिकाणी कॅन्टीन आणि प्रशासकीय इमारत बांधली. हेच मुळात चुकीचं आहे. एकंदरीत पाहता केंद्र सरकारचा मोठा निधी या प्रकल्पासाठी महापालिकेने मिळवला आणि हे सगळं मिळवत असताना वेस्ट टू एनर्जी प्रकल्प देखील गेल्या 1.5 महिन्यापासून बंद आहे आणि या परिस्थितीमध्ये बंद प्रकल्पामध्ये कर्मचारी कशासाठी बोलवले होते हा पण संशोधनाचा भाग आहे. एकंदरीत सगळी परिस्थिती पाहता ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणची परिस्थिती याला जबाबदार महापालिका आणि महापालिकेचा प्रशासन विभाग, पर्यावरण विभाग मुख्यतः जबाबदार आहे. संबंधित ठेकेदाराला जे काम दिलं होतं ठेकेदार देखील तेवढाच जबाबदार आहे. कारण पूर्णतः हा प्रकल्प राबवत असताना चुकीच्या ठिकाणी ऑफिसची बिल्डिंग आणि कॅन्टीन त्या ठिकाणी केली आणि एकंदर घटनाक्रम पाहता या दुर्घटनेमध्ये सर्वस्वी जबाबदारी महापालिका प्रशासन, पर्यावरण विभाग महापालिकेचा असणारा यांच्यावरती जाते. गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी कचरा येतो. कचऱ्याचं खरं तर विल्हेवाट लावणं ही मुख्यतः जबाबदारी असताना कचऱ्याचा डोंगर निर्माण करण्याचं काम महापालिकेने केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीनं पर्यावरण विभाग यांनी देखील त्यांना नोटीस दिल्याचं मला समजतंय. आज सगळी परिस्थिती पाहता याला सर्वस्वी जबाब महापालिका आणि महापालिकेचा पर्यावरण विभाग, ज्या ठेकेदाराला वेस्ट टू एनर्जीचं काम दिले तो ठेकेदार त्याला जबाबदार. आपण पहिल्या दिवसापासून आयुक्तांची भूमिका ही कंत्राटदाराला दोषी न ठरवण्याची दिसते, त्यांना क्लीन चिट देण्याची दिसते. पर्यावरण विभागाचे अधिकारी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याची गरज नाही असं ते वारंवार म्हणून गेले. आता काल ज्या वेळेला हे समोर आलं की कंप्लिशन सर्टिफिकेटच त्या बिल्डिंगला नाही, मग त्यानंतर त्यांना उपरती आली, जाग आली, परंतु नोटीस जारी करू असं म्हटलंय. आतापर्यंत नोटीस जारी केली का याची कुठलीही माहिती दिली जात नाही. तर एकंदरीतच आयुक्तांची ही भूमिका पाहता काही कारवाई होण्याची शक्यता वाटते का केवळ हे चौकशी म्हणजे फारच? आयुक्तांनी खरं तर कठोरपणे निर्णय घेणं आवश्यक आहे. 40 लाख लोकवस्तीच्या लोकसंख्येच्या या पिंपरी चिंचवड शहराचं आयुक्तपद भूषवत असताना कुणाला देखील पाठीशी घातलं नाही पाहिजे. तो ठेकेदार असेल, महापालिकेचा अधिकारी असेल किंवा किती वरिष्ठ अधिकारी असला तरी त्याला पाठीशी घातलं नाही पाहिजे. 9 नागरिकांचा बळी गेलेला आहे. राज्य सरकारच्या वतीने देखील सक्तपणे सूचना दिलेल्या आहेत आणि महापालिका प्रशासनाने या बाबतीमध्ये कठोरपणे निर्णय घेणं भाग आहे. महापालिका आयुक्त बचावात्मक जर निर्णय घेत असेल तर तेवढाच दोषी महापालिका आयुक्त देखील या घटनेला राहील, एवढं तुमच्या माध्यमातून सांगतो.